माशाल्लाह हमारे उस्मानाबाद के खासदार हो तो ऐसे ओम राजे लिंबाड़कर रात के 2 बजे जाकर ऐसे बारिश में 2 साल के बच्चे को बचाए है। खासदार हो तो ऐसा पहली बार देखा कोई खासदार 2 साल के बच्चों में खुद की जान जोखिम में डाल के ये 2 साल के बच्चों को बचाए है। परंडा तालुक्यात लाकीमुकी गावात 12 लोक अडकले होते आणि या नागरिकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलंय। आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीतून नागरिकांना बाहेर काढण्यात आलं। आमच्या जीवात जीव नव्हता अशी भावना सुखरूप बाहेर निघाल्यानंतर नागरिकांनी व्यक्त केली। त्यांच्याशी संवाद साधला आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते आमदार तानाजी सावंत आपल्याबरोबर। तानाजी सावंतजी, काय नेमकी तुमच्या भागात परिस्थिती, आपण कशा पद्धतीने या गोष्टीची दखल घेता? गेले 2-3 दिवस प्रचंड पाऊस होतोय, ढगफुटी प्रत्येक ठिकाणी झालेली आहे, 2-3 पाझर तलाव फुटलेले आहेत आणि रात्री पाऊस जास्त झाल्यामुळं रात्रीची वेळ असल्यामुळं भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी सुद्धा आमचे त्या ठिकाणचे कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब, आमचे सगळे पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांनी कॉन्टॅक्ट मध्ये राहून आम्ही एनडीआरएफची मदत घेतली, नाशिकला फोन करून हेलिकॉप्टरची मदत मागवली आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्या स्पष्ट आदेश होते की त्या ठिकाणी ती लोक वस्तीवरती जी राहतात आणि ज्या वस्त्या पाण्यात किंवा महापुरात अडकलेल्या आहेत त्यांना रेस्क्यू करून जवळच्या वस्तीमध्ये त्यांचा निवारा तयार करणं, त्यांच्या जेवणापाण्याची सोय करणं, अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे। आताही सध्या पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे। आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जीवाचं रान करून सर्व नागरिकांना वाचवायचा शर्थीचा प्रयत्न करतायत। तहसीलदार साहेब असतील आणि कलेक्टर साहेब 24 तास त्याच्यावरती मॉनिटर करतायत। तहसीलदार साहेब फील्डवरती आहेत आणि त्याच्यामुळं लोकांना आपल्या माध्यमातून मला एवढंच आवाहन करायचं आहे की नुकसान काय होतंय ते उद्या सरकार तुमच्या पाठीशी आहे। आपला जीव वाचवणं आज महत्वाचं आहे। आज जे कार्यकर्ते सांगतील किंवा प्रशासन ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने रेस्क्यू होऊन त्या ह्याच्या वस्तीवरती आपलं स्थलांतर करावं आणि त्या ठिकाणी सगळ्यांची सोय केलेली आहे। नुकसानीचं भरपाईचं वगैरे पंचनामे इमिजिएट चालू होतील, त्याची नुकसान भरपाई तुम्हाला ताबडतोब मिळली जाईल, त्याचीही काळजी करायचं काय कारण नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्याबरोबर शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत होते। अर्थातच मराठवाड्यातील एकूण परिस्थिती, त्यांच्या मतदारसंघात असणारी परिस्थिती या विषयाला घेऊन त्यांनी माहिती देऊ केलेली आहे। प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या संपर्कात असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। एसडीआरएफ एनडीआरएफच्या टीम ठिकठिकाणी तैनात आहेत। गावांचा जरी संपर्क तुटलेला असला तरी त्या गावांशी संपर्क साधून तिथल्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केले जातात आणि त्याचीच ही 2 दृश्य आपण बघतोय। म्हणजे मराठवाड्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे आणि मराठवाड्याला या परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसल्याचं आपण बघतोय। त्यामुळे बंधारे फुटलेत, वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय, काही ठिकाणी लोक अडकली होती, त्यांना हेलिकॉप्टरच्या साह्याने दुसरीकडे हलवण्यात आलं। ओम राजे निंबाळकर ह्या माणसाला मी कधी पाहिलं नाही, त्या माणसाला मी कधी भेटलो नाही, पण ह्या माणसाचं काम मी पाहिले, त्या माणसाचा साधेपणा मी पाहिले। मित्रांनो, सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जे पावसानं थैमान मानले, जे संकट तिथल्या गावकऱ्यांवर ओढवले, त्या संकटामध्ये मैदानात उतरून हा माणूस आज त्या लोकांचा जीव वाचवत आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये एका गावातील एक कुटुंब 24 तास अडकून पडलं होतं, ते त्या कुटुंबाला वाचवण्यासाठी स्वतः खासदार असलेले ओमराजे निंबाळकर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोरीच्या साह्याने तिथपर्यंत पोहोचतात आणि त्या कुटुंबाचा जीव वाचवतात। आता काही लोक बोलतील की ते दिखावा करतात, दिखाव्यासाठी लोक काही करू शकतात। माझं असं वैयक्तिक मत आहे, करा, तुम्ही सुद्धा दिखावा करा। जर तुमच्या दिखाव्यामुळे कुणाचा तरी जीव वाचत असेल, जर तुमच्या दिखाव्यामुळे कुणाचं तरी कुटुंब वाचत असेल, तर प्रत्येकाने दिखावा हा केला पाहिजे। प्रत्येक आमदार खासदाराने दिखावा करा, पण लोकांचे जीव वाचवा। आज त्या लोकांनी तुम्हाला मोठं केले,
त्यांचा जीव वाचवण्याचं कर्तव्य हे तुमचे, त्या लोकांना सुरक्षित ठेवण्याचं कर्तव्य हे तुमचं असतं, जे ओमराजे निंबाळकर साहेबांनी केलं. साहेब, तुमच्या कार्याला माझा सलाम आहे. बाकी लोक काय म्हणतील मला काही घेणं देणं नाही, पण तुमचं हे कार्य सदैव असंच राहू द्या. तुला भेटून दुःखाचा हा व्हिडिओ अंबाजोगाई तालुक्यातील मौजे राक्षसवाडी या गावातील आहे. या गावातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना माझी एक शेतकरी म्हणून विनंती आहे, तुम्ही राक्षसवाडी या गावची सत्ता डोळ्याने जाऊन परिस्थिती बघावी. शेतकऱ्यांनी काय खायचं सरकार सांगा, तुम्हीच कसं जगायचं. तुम्ही शेतकऱ्यांचे मायबाप आहात. त्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. सपन गाठीला धरत वेठीला कशी रे सुटावी आशा. हो फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी मनात जाणारा जाताना मागे तू फिरू नको. उगाच सांगून खरं तू सांगत मोठ्याची ठरू नको. तुझा करू नको. Namaskar, Madhava.